संपूर्ण राज्यासह देशभरात मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाचे आगमन झाले आहे। अनेक राजकीय नेत्यांच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत। गणरायाची सेवा करण्यासाठी गणेश भक्त सज्ज आहेत। महाराष्ट्रात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने व आनंदाने दरवर्षी साजरा करण्यात येतो। वडपे ग्रामपंचायतीचे माजी सरपंच अनंता पाटील व पाटील कुटुंबियांनी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी 10 दिवसीय भिवंडी तालुक्यातील वडपे येथे निवासस्थानी गणपती बाप्पाची विधिवत पूजा अर्चना करत मनोभावाने प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली। यावेळी गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी भिवंडी ग्रामीणचे शिवसेना जिल्हा प्रमुख विश्वासजी थले, समाज कल्याण न्यासचे अध्यक्ष डॉक्टर सोनिया पाटील, भिवंडी ग्रामीणचे शिवसेना तालुका प्रमुख कुंदन पाटील, शिवसेना सहसमन्वयक दशरथ गुरुजी, राजेंद्र कबाडी उपस्थित होते। सगळ्यांच्या जीवनातील दुःख दूर होऊन सुख समृद्धी हो हीच गणपतीच्या चरणी प्रार्थना करत असल्याचे अनंता पाटील म्हणाले। कुटुंबीय एकत्र येत गणेशोत्सव साजरा करतात। आज गणपती बाप्पा आला, आनंद झालाय। राज्यात आनंदमय वातावरण आहे। भिवंडी सर्व ग्रामीण भागात गणपती बाप्पाचे आगमन झाल्याने सर्व देशवासियांना गणपती बाप्पाला शुभेच्छा दिल्या आणि सुख समृद्धीसाठी प्रार्थना केली। गणपती बाप्पाच्या मखराला आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे। तसेच बाप्पाच्या दर्शनासाठी भाविक भक्त मोठ्या श्रद्धेने येत आहेत। मोठ्या आनंदाने गणपती बाप्पाची मनोभावाने सेवा करताना दिसत आहे। तसं पाहायला गेलं हिंदुंचा तर पूर्ण भारतवासियांचा हा आनंदाचा क्षण आहे म्हणजे गणेश उत्सव। आणि तुम्ही जर पाहत असाल तर आपल्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक घरोघरी हा गणपती साजरा केला जातो, गणेश उत्सव साजरा केला जातो। परंतु हा गणेश उत्सव साजरा करत असताना मी भगवंताचरणी गणपतीचरणी एकच प्रार्थना करेन की ह्या महाराष्ट्रामध्ये जे संकट नव्याने येत चाललेले आहेत, लहान लहान मुलीवर अन्याय, गोरगरीब शेतकऱ्यांवर अन्याय, हे जे संकट येत चालल्यात महाराष्ट्राचे संकट कधीतरी मुक्त झाले पाहिजे अशी मी बाप्पाचरणी प्रार्थना करेन। मी माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने आणि तमाम शिवसैनिकांच्या वतीने सर्व नागरिकांना गणेश उत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा देतो।